मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधल्या पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे। उपचाराकरता आलेल्या रुग्णांची तपासणी डॉक्टरांऐवजी सफाई कर्मचारी करतायत। रुग्णांचे ईसीजी चक्क सफाई कर्मचारी काढतायत। एका माजी नगरसेवकांना हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय। शताब्दी रुग्णालयामध्ये रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचाराकरता येत असतात, पण या ठिकाणी रुग्णांना तपासण्याकरता डॉक्टरांची तसंच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती न झाल्यानं रुग्णांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। त्यातच आता सफाई कर्मचारी रुग्णांची तपासणी करत असल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं समोर आलंय। मुंबईतल्या शताब्दी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी सध्या खेळ सुरू असल्याचं दृश्यांमधून आपण पाहतोय। डॉक्टरांऐवजी या ठिकाणी सफाई कर्मचारी कार्यरत आहेत। रुग्णांचे ईसीजी चक्क सफाई कर्मचारी काढतायत। एका माजी नगरसेवकानं हा सगळा प्रकार समोर आणलेला आहे। लेडीज है, लेडीज को करने के लिए तुम्हारी पोस्ट क्या है? स्वीपर, मतलब क्या काम क्या है तुम्हारा? साफ सफाई वाले लोग अगर ईसीजी करेंगे, ये तरीका ही है। और लेडीज को लेडीज अभी बेचारी को ऑब्जेक्शन है, नहीं बोल सकती। लेकिन आप होते कौन? आपको नॉलेज कितना है इसका करने का? नॉलेज है आपको? आप साफ सफाई वाले हो ना, आप ईसीजी करोगे? हाँ, क्या आपका नाम क्या है? हाँ, मुकेश, क्या काम करते हैं आप? सफाई का काम करते हैं। और आप ईसीजी कर रहे हो, वो भी लेडीज का। अभी अगर लेडीज नहीं, अगर लेडीज के साथ कोई लेडीज नहीं है तो क्या होगा? लेडीज के साथ नहीं है तो मैं उनको भेज देता हूँ, करता नहीं हूँ। अब ये लेडीज तो अकेली थी, तो मैं अपनी वो लेडीज को खड़ा रखा। लेकिन आप होते कौन है करने? आप बोल नहीं सकते मैं मुझे आता नहीं है, मैं ये काम के लिए नहीं आया हूँ। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, तुम्ही सुद्धा हा सगळा प्रकार ऐकला असेल, लोकशाही मराठीवर पाहतही असाल। शताब्दी रुग्णालयातला हा सगळा प्रकार आहे, सफाई कर्मचारी ईसीजी काढतोय। धक्कादायक प्रकार आहे हा सगळा। जे या राज्यात आता काय अजून काय बघायचं आपल्या आकलनाच्या आणि कल्पना शक्तीच्या पलीकडे एक अराजकता, एक गोंधळाची स्थिती माजलेली आहे। आणि तरीही या राज्याचे सरकार, या राज्यातले मुख्यमंत्री आम्ही फार सकारात्मकतेने आणि फार रचनात्मक काम करणार आहोत असे दावे करतात। कठीण आहे। म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये त्या महिलेसोबत जी कोणी रुग्ण महिला आहे त्यासोबत काहीही चुकीचं होऊ शकतं, किंवा एमर्जन्सी पेशंट असेल आणि लवकर निदान नाही मिळालं तर त्याचा जीव जाऊ शकतो। याला जबाबदार कोण आहे? परंतु या सगळ्यांवर बोलायला लोकांना वेळ नाही। लोक मुद्दे डायव्हर्ट करत आहेत। अवघड आहे सगळं, कठीण आहे अगदी। या सगळ्या मुद्द्यावर आता व्हिडिओ समोर आलेला आहे, पण हे मुंबई सारख्या ठिकाणी असे जर प्रकार होत आहेत। शताब्दी नावाजलेलं रुग्णालय, मुंबई शहरात असलेलं हे रुग्णालय, आणि त्या ठिकाणी जर डॉक्टर नसतील, नर्सेस नसतील तर काय म्हणायचं? आरोग्य यंत्रणाच मुंबईतच आयसीयू मध्ये, आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये आहेच आहे, परंतु यंत्रणा सांभाळणारे, लक्षात घ्या की याला फक्त जबाबदार डॉक्टर्स किंवा नर्सेस एकट्या जबाबदार नसतात। तर ही सगळी यंत्रणा हाताळणारा जो एकूण आरोग्य विभाग आहे, आरोग्य संचालक आहेत, जे स्टाफचं रिक्रुटमेंट वगैरे करत असतात। कारण स्टाफ जर भरपूर असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज पडणार नाही, पण रिक्रुटमेंटच वेळेत होणार नसेल तरीही हा प्रकार होऊ शकतो। किंवा रिक्रुटमेंट आहे मात्र त्याला कोणी इम्प्लिमेंटेशन लेवलला नेणारं कोणी नाहीये, त्यांना सुपरवाइज करणारं कोणी नाहीये, किंवा सुपरवायझर आणि या सगळ्या लोकांची जर मिलीभगत आहे तर रुग्णांच्या जीवाशी खेळ सहज होऊ शकतो। थोडक्यात काय, सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा आणि गलथान कारभाराचा
हा एक उत्कृष्ट नमुना आहे. अगदी सुषमाताई, आता तुम्ही खरं तर रिक्रुटमेंटचा मुद्दा उपस्थित केला, म्हणून खरं तर हा मुद्दा विचारते तुम्हाला. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते. अनेक जण डॉक्टरकीची पदवी घेतलेले आहेत, पण अद्यापही नोकऱ्या काही मिळत नाही आहेत, फक्त सर्टिफिकेट हातात आहेत. आणि इथं मात्र एकीकडे बेरोजगारांची रांग वाढत असताना, नोकरी करता भ्रांत असताना, इथं मात्र जागा असून सुद्धा भरती होत नाहीये. इथं सफाई कर्मचारी ECG करतायत. एक्झॅक्टली. आणि ही रिक्रुटमेंटची स्थिती ही इथेच आहे असं नाही. ही अजूनही अन्य क्षेत्रांमध्ये आहे, जिथे एकच व्यक्तीला अनेक वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. काही स्कूल असे आहेत की जिथे शिक्षक भरती केलेली नाही आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत, तेच मुलांना शिकवतात किंवा तेच इतर काहीतरी कामं करत आहेत. हे जे सगळे प्रकार आहेत, प्रत्यक्ष गरज किती आपल्याला सनदी नोकरांची आहे किंवा किती नोकर भरतीची गरज आहे, त्याची रिक्रुटमेंट किती आहे, ती रिक्रुटमेंट केली का नाही, ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी रोजगार मंत्रालय किंवा सामान्य प्रशासन विभागाकडे असणारी माहिती यांचा एक ताळमेळ असायला हवा. मात्र आपल्याकडे मंत्रीपद घेणारी जी लोक आहेत, त्यांना फक्त मंत्रीपद हवी आहेत, ती गाड्या फिरवण्यासाठी, आजूबाजूला गाड दाखवण्यासाठी आणि तामझाम करण्यासाठी. मला नाही वाटत की या लोकांना खरंच आपल्या मंत्रिपदाचा जो पोर्टफोलिओ आहे तो पोर्टफोलिओ नीट सांभाळता येतो. कारण आपण मागच्याही मंत्रिमंडळामध्ये बघितलं की काय पद्धतीने आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी बनावट औषधांचा घोटाळा केला किंवा कशी बनावट औषधं लोकांपर्यंत पोहोचवली गेली, किंवा घाटीसारखं रुग्णालय असेल, नांदेडचं रुग्णालय, कळव्याचं रुग्णालय, ज्या रुग्णालयामध्ये कितीतरी मृत्यू झाले ते निव्वळ यांच्या हलगर्जीपणामुळे, गलथानपणामुळे. आणि तरी सुद्धा त्या सगळ्यातनं जर काही धडा घेतला जात नसेल, बोध घेतला जात नसेल, तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की पोर्टफोलिओ ज्यांना कळत नाही, पण निव्वळ आणि निव्वळ पैशाचा प्रचंड धुमाकूळ घालून जे लोक मंत्री होतात, अशा लोकांना लोकाभिमुख प्रश्न कळत नाहीत. आणि दुर्दैवाने अशाच लोकांना, ज्यांना प्रश्न माहित नाहीत, त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये सामावून घेण्याचे एक होड मुख्यमंत्री महोदय नावाच्या सुकाणू प्रमुखाकडून लागलेली असते. अगदी. सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती न झाल्यामुळे या ठिकाणी दुर्दशा असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील शताब्दी रुग्णालय नावाजलेलं हे रुग्णालय, पण या ठिकाणी रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सध्या सुरू आहे. डॉक्टरांऐवजी, नर्सेसऐवजी या ठिकाणी सफाई कर्मचारी ECG काढतायत. चक्क सफाई कर्मचाऱ्यांकडून ECG काढण्याचा प्रकार हा समोर आलेला आहे. शताब्दी रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलंय पाहूया आपण पुन्हा एकदा. लेडीज है, लेडीज को करने के लिए तुम्हारी पोस्ट क्या है? स्वीपर, मतलब क्या काम क्या है तुम्हारा? साफ सफाई वाले लोग अगर ECG करेंगे, ये तरीका ही है. और लेडीज को, लेडीज अभी बेचारी को ऑब्जेक्शन है, नहीं बोल सकती. लेकिन आप होते क्यों? आपको नॉलेज कितना है इसका करने का? नॉलेज है आपको? आप साफ सफाई वाले हो ना, आप ECG करोगे? हाँ, क्या आपका नाम क्या है? हाँ, मुकेश. क्या काम करते हैं आप? सफाई का काम करते हो और आप ECG कर रहे हो. हाँ, वो भी लेडीज का. अभी अगर लेडीज नहीं, अगर लेडीज के साथ कोई लेडीज नहीं है तो क्या होगा? लेडीज के साथ में तो मैं उनको भेज देता हूँ, करता नहीं हूँ. अब ये लेडीज तो अकेली थी. तो मैं अभी वो लेडीज को खड़ा कर रहा. लेकिन आप होते कौन है करने? आप बोल नहीं सकते मैं मुझे आता नहीं है, मैं ये काम के लिए नहीं आया हूँ. ये लेडीज है, लेडीज को करने के लिए तुम्हारी पोस्ट क्या है? स्वीपर, मतलब क्या काम क्या है तुम्हारा? साफ सफाई वाले लोग अगर ECG करेंगे. तो या ठिकाणी साफसफाई कर्मचारी हे ECG काढतायत. तोही एका महिलेचा ECG काढण्याकरता या ठिकाणी पुरुष सफाई कर्मचारी पोहोचलेला आहे. मुंबईतल्या शताब्दी रुग्णालयातला हा सगळा प्रकार आहे, संतापजनक प्रकार. डॉक्टरांऐवजी सफाई कर्मचारीच या ठिकाणी ECG काढतायत. गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयात भरतीच झालेली नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.